आपल्या कल्पनेवर जगत नाही, वास्तवात जगतो. वास्तव जे आहे ते समजून प्रयत्न करतो. तर कवितेचे शीर्षक आहे उन्हातलं तत्वज्ञान. गायी चरायला सोडण्यासाठी गोठ्यात गेले की शेणावर पाय पडताच आजी माझ्यावर खरं बघून यायची. गायी चरायला सोडण्यासाठी गोठ्यात गेले की शेणावर पाय पडताच आजी माझ्यावर खरं बघून यायची आणि खेकसून म्हणायची, कारट्या शेणमध्ये लक्ष्मी आहे तिला करून काय खाशील. कारट्या शेणमध्ये लक्ष्मी आहे तिला करून काय खाशील. तेव्हा मला अक्षम्य गुन्हा केलेल्या अपराधासारखं वाटायचं. तेव्हा मला अक्षम्य गुन्हा केलेल्या अपराधासारखं वाटायचं. आणि आजी मात्र गोष्टीतल्या आजीवरही खूप मोठी मोठी वाटायची. आणि आजी मात्र गोष्टीतल्या आजीवरही खूप मोठी मोठी वाटायची. म्हणून हळूच खाली वाकून शेणाला स्पर्श करीत आणि कपाळाला हात लावून लक्ष्मीची क्षमा मागत असत. म्हणून मी हळूच खाली वाकून शेणाला स्पर्श करीत आणि कपाळाला हात लावून लक्ष्मीची क्षमा मागत असे. तेव्हा आजीला बरं वाटत. पण चैत्रातल्या उन्हात माती तापेपर्यंत शेतात काम करून घराकडे परतले की भुसभुशीत झालेल्या जमिनीवरून चालताना अनुमानी पायाला चटके बसताच माय कळवळायचे. पण चैत्रातल्या उन्हात माती तापेपर्यंत शेतात काम करून घराकडे परतले की भुसभुशीत झालेल्या जमिनीवरून चालताना अनुमानी पायाला चटके बसताच माय कळवळायची आणि म्हणायची, लेका वाटत पडलेल्या गाईच्या शेणाला पाय टाकत चलावं म्हणजे थोडं बरं वाटतं. लेका वाटत पडलेल्या गाईच्या शेणावर पाय टाकत चलावं म्हणजे थोडं बरं वाटतं. तेव्हा मला मायचा आतून राग यायचा. पण आज मात्र मला गोठ्याच्या सावलीत अध्यात्म सांगणाऱ्या आजीपेक्षाही उन्हातलं तत्वज्ञान सांगणारी मायेच मोठी वाटते. मी काही कविता सादर करीत नाही. कविता लिहिल्यात असं कुठं एक संधी मिळाली तर सादर करतो. पण असं सादरीकरण पण मी ऐकलं का चांगल्या कवींच्या कवितेचे सादरीकरण ऐकले. जसं की इंद्रजित भालेराव असतील, पवन शिंदे असतील, तुम्ही पाडगावकर मंगेशकर पाडगावकर असतील, वसंत बापट असतील, नीलम रणदीकर असतील किंवा असे बरेच काही चांगले संकर्षण कराडे खूप चांगले अभिनेते आहेत. सगळे खूप कविता चांगले आहेत. तुम्ही सर्च करा युट्यूबवर, अभिनेते पण आहेत आणि ते